नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ प्रतिभा क्षीरसागर, विषय शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इडगाव, गटसाधन केंद्र पारशिवनी, जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मार्गदर्शन वर्ग यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी गणित विषय घेणार आहोत आणि या गणित विषयामध्ये आपला घटक संख्या रेषा आणि संख्या रेषा घटकामधला घटक आहे संख्याज्ञान आणि उपघटक आहे संख्या रेषा. आता आपल्याला संख्या रेषा म्हणजे काय हे पहिले जाणून घ्यायला पाहिजे. आता संख्या रेषा तर बघा, संख्या रेषा म्हणजे संख्येवरील रेषा. या रेषेवरील संख्या ह्या ज्या रेषा आहेत, आपण या ठिकाणी संख्या रेषा काढली आहे आणि या रेषेवरील संख्या बिंदू दर्शवतात. या रेषेवरील संख्या काय दर्शवतात? बिंदू. यालाच काय म्हणतात? संख्या रेषा. जेव्हा रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात तेव्हा त्या रेषेला संख्या रेषा म्हणतात. जसं याला आपण ही काढली, याला रेषा म्हणू, पण या रेषेला बिंदू दर्शवित नाही त्यामुळे आपण संख्या रेषा म्हणणार नाही. तर या रेषेला बिंदू दर्शविलेले आहे त्यामुळे आपण या रेषेला संख्या रेषा असं म्हणू. आता संख्या रेषेमध्ये हा जो शून्य आहे, हा शून्य ओ या बिंदूने दर्शवतात. हा शून्य ओ या बिंदूने दर्शवतात आणि यालाच म्हणतात आरंभ बिंदू. आता या आरंभ बिंदूच्या उजवीकडे बाजू, आरंभ बिंदूच्या उजवीकडे संख्या ह्या धन असतात, तर आरंभ बिंदूच्या डावीकडील संख्या ह्या ऋण असतात. आणि ह्या संख्या रेषेवर आपण सर्व परिमेय संख्या दर्शवू शकतो. त्याचप्रमाणे या संख्या रेषा डावीकडून उजवीकडे, ह्या संख्या रेषे हा आरंभ बिंदू आहे, हा संख्या रेषेची डावी बाजू आणि ती संख्या रेषेची उजवी बाजू. तेव्हा या आरंभ बिंदू पासून उजवीकडच्या धन संख्या, डावीकडच्या ऋण संख्या, आणि जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा चढत्या क्रमाने जातो, म्हणजे संख्या वाढत जातात. जसं 1 आहे, 1 पेक्षा 2 मोठे, 2 पेक्षा 3 मोठे, 3 पेक्षा 4 मोठे. जसं ऋण 4 आहे, ऋण 4 पेक्षा ऋण 2 मोठे, ऋण 2 पेक्षा ऋण 1 मोठा, ऋण 1 पेक्षा 0 मोठा. आपल्याला असं वाटेल की 0 कसा मोठा? 0 तर लहान आहे, पण ऋण संख्येपेक्षा, ह्या ऋण संख्येपेक्षा 0 हा लहान आहे. कोणत्याही धन संख्या ऋण संख्येपेक्षा मोठ्या असतात आणि ऋण संख्या धन संख्येपेक्षा छोट्या आहेत. तर या ठिकाणी ऋण, जर याच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा सुद्धा ठरवता येतो. जसं आपण म्हटलं ऋण 5 आणि 3. आता याच्यामध्ये ऋण 5 मोठे की ऋण 3 मोठे? तर यामध्ये 3 मोठे. तुम्हाला असं वाटेल विद्यार्थ्यांनो की हे 5 मोठे आहे, 3 लहान आहे, म्हणजे 5 मोठे असेल आणि 3 लहान असेल, पण तसं होणार नाही. तर ऋण 5 ही संख्या लहान आहे आणि 3 ही संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे ऋण 4 आणि 0 याच्यामध्ये जर आपल्याला चिन्ह द्यायचं पडलं, आता तुम्हाला असं वाटेल इथे 4 आहे आणि इथे 0 आहे, याच्यामध्ये संख्या ऋण 4 मोठी असेल, पण नाही. ऋण ह्या संख्या कधी लहान असतात. शून्यापेक्षा ऋण 4 लहान आहे आणि 0 हे ऋण 4 पेक्षा मोठे आहे, तेव्हा याला सुद्धा हे असं चिन्ह येईल. याच्यामध्ये आपल्याला संख्येचा लहान मोठेपणा सुद्धा ठरवता येतो. चढता उतरता क्रम ठरवता येतो, संख्येचा लहान मोठापणा ठरवता येतो. समजा आता आपल्याला या संख्या रेषेवर 3/2 अपूर्णांक दाखवायचा आहे. या संख्या रेषेवर आपल्याला समजा 3/2 अपूर्णांक दाखवायचा आहे. तर आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला काय करावं लागेल? या 0 पासून 1 या एका एककाचे समान भाग करावा लागेल. आता आपल्याला समान भाग किती करावा लागेल? आपल्याला पहिले बघावं लागेल छेदामध्ये किती आहे तो. छेदामध्ये 2 असल्यामुळे आपल्याला या एका एककाचे 2 समान भाग करावे लागेल. प्रत्येक एककाचे 2 समान भाग आपण या ठिकाणी करू.
मग आपल्याला आता 3/2 ही परिमेय संख्या आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायची. कसं दाखवू आपण आता 3/2? तर बघा 1 2 3 म्हणजे हा बिंदू 3/2 ही परिमेय संख्या दर्शवितो. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी संख्येचा लहान मोठेपणा दर्शविता येतो, चढता उतरता पण दाखवता येते आणि परिमेय संख्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवता येते. त्याचप्रमाणे बिंदूचा निर्देशांक. आता बिंदूचा निर्देशांक कशाला म्हणतो? आता ही जी संख्या असते आता ए हा बिंदू आहे. ए हा बिंदू ऋण 2 ही संख्या दर्शवितो आहे. ए हा बिंदू ऋण 2 ही संख्या दर्शवितो आहे. म्हणजे ए चा निर्देशक किती? ऋण 2. म्हणजे संख्या रेषेवरील जे बिंदू ही संख्या दर्शवतात त्याला संख्येचा निर्देशांक असे म्हणतात. त्याचप्रमाणे संख्येवरील कोणत्याही 2 बिंदूचे निर्देशक जर माहित असेल, संख्येमधील कोणत्याही 2 बिंदूचे जर आपल्याला निर्देशक माहित असेल तर त्यामधील आपल्याला अंतर काढता येते. आता बघा अंतर काढण्यासाठी काय करायला लागते? आता इथे ए चा निर्देशक आहे ऋण 2, बी चा निर्देशक आहे ऋण 3. याच्यामध्ये आपल्याला अंतर जर दर्शवायचं असेल तर काय करावे? मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करावा लागतो. आता या ठिकाणी मोठा निर्देशक कोणता आहे? ऋण 3 मोठा की ऋण 2 मोठा? तर या ठिकाणी ऋण 2 हा निर्देशक मोठा आहे आणि ऋण 3 हा निर्देशक छोटा आहे. मग जर आपल्याला या दोघांमधलं अंतर काढायचं असेल तर काय करावं लागेल? या ऋण 2 मधून ऋण 3 वजा करावं लागेल. कसं करू आपण? ऋण 2 वजा ऋण 3. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी म्हणजे त्यानंतर काय मिळेल? अंतर निघेल. आता किती निघेल याच्यामध्ये अंतर बघा बरं. ऋण 2 अधिक 3 बरोबर 1. आता इथे अधिक 3 कसे झाले? इथे ऋण होते, पण जेव्हा एखाद्या संख्येतून आपण संख्या वजा करतो तेव्हा वजा करताना त्या संख्येचं विरुद्ध चिन्ह आपल्याला घ्यावं लागते. म्हणून ऋण 2 अधिक 3 बरोबर 1 म्हणजे याच्यामध्ये अंतर किती आहे? 1 छोटं अंतर आहे. तर अशा प्रकारे ही आपली संख्या रेषा आहे. यावर आपण आता काय उदाहरण बघणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता या संख्या रेषेवरची उदाहरणे बघूया. पुढील संख्या रेषेवर म्हणजे ही जी संख्या रेषा आहे या संख्या रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी हा समान अंतरावर घेतलेले बिंदू आहेत. या समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी संख्या दाखविल्या आहेत. संख्या रेषेचे नीट निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. बघा ही संख्या रेषा आहे आणि या संख्या रेषेवर समान अंतरावर घेतलेले हे बिंदू आहेत आणि यावर तुम्हाला आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघा आता पहिला प्रश्न काय होतो आहे? यम हा बिंदू कोणती संख्या रेषा दर्शवितो? यम हा बिंदू कोणती संख्या रेषा दर्शवतो? बघा यम बिंदू हा आहे आणि कोणती संख्या रेषा दर्शवतो म्हणून विचारलेला आहे. आता इथे सुरुवातीला आपल्याला बघावं लागेल की 0 ते 1 आणि 0 ते ऋण 1. आता यम डाव्या साईडला आहे, इकडे बघू आपण. तर या मधलं अंतर किती आहे? किती एका एककामध्ये किती अंतर आहे? तर बघा 1 2 3 4 5 म्हणजे एका एककाचे समान 5 भाग केलेले आहेत. समान 5 भाग केले त्याच्यामुळे हा पूर्णांक हा बिंदू काय दर्शवेल? 1/5 ऋण 1/5 हा ऋण 2/5 हा ऋण 3/5 हा ऋण 4/5 आणि हा 5/5 म्हणजे ऋण 1. तर इथे काय म्हटलं आहे? यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो? यम हा बिंदू ऋण 2/5 दर्शवतो. पण आपल्या पर्यायात ऋण 2/5 आहे का? बघा बरं कुठे?
दिसला का? बघा ऋण 2/5 म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे राहील आणि याला तुम्हाला बनवावं लागेल. समजला पहिला प्रश्न? आता दुसरा प्रश्न बघूया. काय होतो दुसरा प्रश्न? 3 या बिंदूपासून 8 या बिंदूचे अंतर किती? 3 या बिंदूपासून 8 या बिंदूचे अंतर किती? आता टी कुठे आहे बघू आपण. हा बघा टी बिंदू हा आहे. त्यानंतर आर बिंदू म्हटलेला आहे. आर बिंदू आहे. याच्यामध्ये आपल्याला अंतर बघायचं आहे. आता बघा हा पूर्णांक 1/5 इथे 2/5 हा बिंदू म्हणजे 3/5 हा बिंदू म्हणजे 4/5. आता टी आणि आर मधलं अंतर. आता टी म्हणजे किती? टी म्हणजे 1/5 आणि आर म्हणजे किती? 4/5. हे दोन निर्देशक आहेत. याच्यामधलं अंतर काढायसाठी आपण आधी सांगितलं याच्यामधलं अंतर कसं काढायचं. याच्यामधलं अंतर काढायसाठी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा. आता याच्यामध्ये मोठा निर्देशक कोणता आहे? 4/5. मग या 4/5 मध्ये आपण काय करू? 1/5 वजा करू. 4/5 वजा 1/5 म्हणजे किती झाले? 3/5. मग आता बघा बरं पर्यायामध्ये 3/5 आहे का? आपलं दुसरं इथे आपल्याला 3/5 दिसत आहे नाही. इथे 0.7 आहे, इथे 0.6 आहे, इथे 3.8 आहे, इथे 0.6 आहे. आपलं उत्तर आलं 3.5. पण याचं कशामध्ये रूपांतर केलं आहे? त्या दशांश पूर्णांकामध्ये याचं रूपांतर केलेलं आहे. 3/5 ने या 3 ला भागितलं. आता आपण या 3 ला 5 ने भागू. 5 ने 3 ला भाग जाणार का? मग आपण दशांश चिन्ह घेऊ, इथे 0 देऊ. 5 सका 30 0 म्हणजे किती आला? 0.6. आता बघा बरं उत्तरामध्ये 0.6 आहे का? दिसते का पुढे तुम्हाला? आहे. या ठिकाणी 0.6 आहे. म्हणजे या पर्यायाचं उत्तर किती राहील? 2. म्हणजे आपल्याला या 2 नंबरचा हा गोल रंगवावा लागेल. समजलं का? यानंतर आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. काय म्हणतो तिसरा प्रश्न? बघा लेस यूटी प्लस लेस एसआर बरोबर किती? म्हणजे यूटी आणि एसआर बरोबर किती? यूटी म्हणजे कोणता आहे? बघा यूटी मधलं अंतर आणि एसआर मधलं अंतर आपल्याला बघावं लागेल. आता बघा यूटी म्हणजे किती? यूटी किती आहे? यूटी मधलं अंतर 1.5 1/5. नंतर एसआर मधलं अंतर एस आणि आर याच्या मधलं अंतर. आता याच्यामध्ये अंतर आपल्याला ठरवण्यासाठी काय करावं लागेल? या मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करावं लागेल. म्हणजे एस आरचं आपल्याला अंतर मिळेल 4 मधून 2 गेले किती राहिले? 2 म्हणजे 2/5. या एस आर मधलं अंतर 2/5 आहे आणि याची काय करायची आपल्याला? बेरीज अधिक 2/5. याची बेरीज किती होणार? 3/5. छेद सारखा आहे. छेद सारखा असल्यामुळे आपल्याला अंशाची बेरीज करता येते. बेरीज करायला काही कठीण नाही. जर या ठिकाणी छेद सारखा नसता तर आपल्याला छेद समान करून बेरीज करावी लागते. तर किती उत्तर आले याचं? 3.5. बघूया आता कुठे आहे 3.5? नाही, इथे सुद्धा दशांश पूर्णांकामध्ये याचं उत्तर काढलेलं आहे. मग इथे सुद्धा आपण या 3 ला 5 ने भागू. दुसरं गणितामध्ये आपण 3 ने 5 ला भागितलं होतं. दशांश चिन्ह 0 5 सका 30 म्हणजे किती आलं? 0.6. कुठे 0.6 पर्यायामध्ये? 3 नंबर म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. म्हणून या पर्यायाला आपण बोलू. अशा प्रकारचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जाते. पुन्हा बघा दुसरा प्रश्न पुन्हा कशा प्रकारचा विचारला. हा प्रश्न पुन्हा वेगळा आहे. काय म्हणते? लेट यू क्यूब मायनस किती बरोबर लेट यू एस. आता बघा यू क्यूब यू क्यूब किती आहे? यू क्यूब किती आहे अंतर? 3/1. आता इथे सुद्धा उत्तर कशामध्ये आहे? दशांश अपूर्णांकामध्ये. तेव्हा आपण 3/5 म्हणजे किती होतं? आतापर्यंत पाहिलं 0/8.
0.6 मायनस 0 यू क्यू मायनस किती बरोबर यू एस. आता यू क्यू आपल्याला निघाला 0.6. नंतर बघायचं आपल्याला, आता हे काढायचं आपल्याला यू एस. यू एस याच्यामधलं अंतर किती आहे 2/5. 2/5 म्हणजे किती होते 2 ला 5 ने भागा, दशांश चिन्ह 5/20 म्हणजे 0.4. आता इथे किती 0.4. आपला UQ मिळालं, US पण मिळालं. काढायचं काय आहे इथे किती येणार ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा या संख्येतून आपण ही संख्या वजा केली तर ही संख्या मिळते, या संख्येतून ही संख्या वजा केली तर किती संख्या मिळते. मग तिथलं उत्तर काढण्यासाठी आपण आता काय करणार 0.6 मधून 0.4 वजा करणार. 6 तून 4 गेले 2 राहिले दशांश चिन्ह 0 म्हणजे 0.2 या ठिकाणी उत्तर येणार आहे. का आपल्या पर्यायामध्ये 0.2 4 0.2 म्हणजे या ठिकाणी हे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. पुन्हा आपण प्रश्न घेणार आहोत. काही परीक्षेमध्ये आलेले 2017 मध्ये 2018 मध्ये आलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. बघा 2017 मध्ये आलेला एक प्रश्न आहे. संख्या रेषेवर M बिंदूचा निर्देशक M बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू M व N मधील अंतर 3 एकक असेल तर N बिंदूचे निर्देशक कोणते. हा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याचे पर्याय आहे ऋण 7/3, दुसरा अधिक 11/3, तिसरा पर्याय आहे 5/3 आणि चौथा पर्याय आहे ऋण 1/3. यापैकी आपल्याला अचूक 2 पर्याय निवडायचे आहेत. आतापर्यंत आपण एक पर्याय निवडला होता, पण या प्रश्नामध्ये आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. 2 पर्यायाला गोल करायचे आहे. इथे काय म्हटलंय बघा, संख्या रेषेवर M बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. M चा निर्देशक काय म्हटलंय त्यांनी 2/3 आहे आणि M आणि N मधलं अंतर किती एकक आहे 3. M व N मधील अंतर 3 एकक आहे. आपण संख्या रेषा काढली नाही, संख्या रेषा न काढता आपल्याला हे ठरवायचं आहे. आता या जी संख्या रेषा असेल
बघा ही संख्या रेषा समजा, संख्या रेषा 0. आता छेदामध्ये 3 आहे म्हणजे एका एककाचे किती भाग केले असेल त्यांनी? 3 भाग केले असेल. 1 2 3 1 2 3 1 2. या संख्या रेषेवर एका एककाच्या छेदामध्ये 3 असल्यामुळे एका एकाचे समान 3 भाग केले आणि 3 भागापैकी 2 छेद म्हणजे हा 2/3 निर्देशांक. हा बिंदू 2/3 दर्शवतो य. तर काय म्हटलंय पुढे यांनी? य व n मधील अंतर. आता n संख्या रेषेच्या आरंभ बिंदूच्या उजवीकडे असू शकतो किंवा आरंभ बिंदूच्या डावीकडे असू शकतो, दोन्ही बाजूला असू शकतो. त्याच्यामुळे इथे 2 पर्यायाचे उत्तर विचारले आहे. आता आपण इथे सरळ पकडू की 3 एकक म्हटलं त्याच्यामुळे एका एककाचे 3 समान भाग केले, मग 3 एककाचे किती? 9. 3 एककाचे किती होणार? 9. पहा या 3 एकक आपण दाखवून मोजून नव्हे जातात. 1 2 3 4 5 6 7 8 9. 3 एकक म्हणजे आता आपण समजा इथे आपण नाव n मांडला, हा n बिंदू मांडला आपण, तर काय म्हणतो इथे 2/3 आणि 3 एककाचं अंतर आहे. तर n बिंदू मधलं अंतर किती असेल? तर या ठिकाणी n बिंदू मधलं अंतर एक तर 11/3 असेल. 2 मध्ये आपल्याला 9 म्हटलंय, 2 मध्ये जर 9 मिळवले तर 11/3 हा एक पर्याय आहे. किंवा 2/3 मधून आपल्याला काय करावं लागेल? 9/3 वजा करावं लागेल. 9/3 म्हणजे ऋण 7/3 आणि इथे ऋण 7/3 आहे म्हणजे हा पर्याय. म्हणजे हे 2 पर्याय बरोबर असू शकतात. आरंभ बिंदूच्या उजवीकडे जर n बिंदू घेतला असेल तर 11/3, आरंभ बिंदूच्या डावीकडचा n बिंदू घेतला असेल तर ऋण 7/3. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 2 गोल बनवायचे आहे. आता मी अशी सांगणार पण तुम्ही अशा रंगवायचे, तुम्ही मात्र याला भरीव असा गोल व्यवस्थित रंगवायचा, नाहीतर तुम्ही असं कसंही रंगवलं तर तुम्हाला यात मार्क मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं. चला आता दुसरा प्रश्न बघूया. या धर्तीवरचा 2008 मध्ये सुद्धा आलेला अशाच प्रकारचा प्रश्न आहे. 2018 मध्ये आलेला. संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक चार 6 7 आहे. बिंदू P आणि Q मधील अंतर व बिंदू Q मधील अंतर 9/7 आहे. तर Qचा निर्देशक किती? Qचा यामध्ये पर्याय दिला आहे. पहिला पर्याय आहे 13/7, दूसरा पर्याय आहे 5/7, तिसरा पर्याय आहे ऋण 13/7 आणि चौथा पर्याय आहे ऋण 5/7. तर बघा आता P बिंदूचा निर्देशक दिला आहे 4/5 आणि आपल्याला Q बिंदूचा
निर्देशक काढायचा आहे. Q बिंदूचा निर्देशक दिला नाही, फक्त त्यामधलं अंतर दिलेलं आहे. P आणि Q बिंदू मधलं अंतर दिलं नाही, अंशे 60. आता आपण आधीच म्हटलं दोन बिंदू मधलं जेव्हा अंतर काढायचं असेल तेव्हा मोठ्या निर्देशकांतून छोटा निर्देशक वजा करायचा. आता या ठिकाणी मोठा निर्देशक कोणता आहे? 960 आणि अंतर हे 960 आहे. 960 मधून तुम्ही 460 काढले तर तुम्हाला किती मिळतात? 560. 460 वजा 960 बरोबर किती? -560. 9 मधून 4 गेले, 5 राहिले. मोठ्या संख्येला ऋण चिन्हासमोर ऋण चिन्ह ऋण 560 म्हणजे हा एक त्याचा पर्याय बरोबर असू शकतो. चौथा नंबरचा. नंतर 9 मध्ये 4 गेले, 9 4 किती झाले? 13. 13/7 आहे का? 13/7 म्हणजे हा पर्याय बरोबर. पहिला पर्याय आणि चौथा पर्याय हे दोन पर्याय या ठिकाणी बरोबर असेल. आपल्या प्रत्येक वेळेस संख्यारेषा काढायची गरज नाही. उदाहरण पाहिलं की चटकन आपल्या लक्षात द्यायला पाहिजे. या ठिकाणी कोणती ट्रिक्स वापरली पाहिजे? एक तर 9 मध्ये 4 मिळा हे उत्तर आणि 9 मधून 4 वजा करा हे उत्तर. 9 मधून 4 काढले मग 560. 9 मध्ये 4 मिळवले 13/7. हा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर अशा प्रकारचे संख्यारेषावर या आपल्या स्पर्शिकच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. एक उदाहरण बघून घेऊ आपण. बघा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विश्लेषी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढे दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला. डी पासून बी पर्यंत आला. व पुन्हा सी पर्यंत गेला. तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला? आता या ठिकाणी आपण संख्यारेषा काढणार. बघा ही संख्यारेषा आणि या संख्यारेषेवर एक माणूस ए पासून बी पर्यंत गेला. म्हणजे या ए पासून बी पर्यंत. मग नंतर काय झालं? बी पासून पुन्हा तो बी पर्यंत आला.
या डी पासून बी पर्यंत. मग बी पर्यंत आल्यानंतर पुन्हा तो कुठे गेला, या बी पासून पुन्हा सी पर्यंत गेला, इथपर्यंत गेला. तर काय म्हटला, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. आता त्याचं पहिलं आपल्याला मूळ स्थान पाहावं लागेल. त्याचं मूळ स्थान होतं हे, ते मूळ स्थान होतं. या मूळ स्थानापासून तो पहिले डी पर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला आणि पुन्हा सी पर्यंत. मग आता आपल्या मूळ स्थानापासून तो किती दूर, म्हणजे या स्थानापासून तो कुठपर्यंत गेला, या सी पर्यंतच गेला. हा गेला इकडे ए पासून डी पर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला आणि पुन्हा सी पर्यंत गेला. तर या ठिकाणी आपल्याला हे एवढं अंतर मोजण्यापेक्षा फक्त या ए पासून ते सी पर्यंत अंतर बघावं लागेल. याचे पर्याय काय दिले आपण पाहू. तर एवढं अंतर. आता बघा या ठिकाणी काय झालेलं आहे याचं आपल्याला हे पाहावं लागेल. हा म्हणजे याचे एका एकाचे किती समान भाग केले आहे, 1 2 3 4 एका एकाचे समान भाग केले. म्हणजे हा 1/4 2/4 3/4 4/4 हा आणि हा 5/4. हा बिंदू 1/4 2/4 3/4 4/4 आणि 5/4. तर मूळ स्थानापासून किती दूर गेला तो, मूळ स्थानापासून 5/4. आता 5/4 म्हणजे काय झालं, 5/4 म्हणजे आपण या 4 ने 5 ला भागू. किती येईल आहे, 4 1 4, 5तून 4 गेले उरला 1. मग आता दशांश चिन्ह घेतले 0, 4 दुने 8 उरले 2, 4 पंचे 20. म्हणजे याचं उत्तर येणार 1.25 सेमी किंवा मीटर. 1.25 हे याचं उत्तर राहील. या ठिकाणी पर्याय इथे होते पर्याय 1.25 2.50 2.75 आणि चौथं होतं 3.10. तर या 4 पर्यायापैकी 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर अशा प्रकारचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि या दृष्टीने आपण या प्रकारची तयारी करायला पाहिजे.